डिसेंबरच्या थंडीमध्ये गरमागरम चहाबरोबर काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा सारखीच होत असते। त्यासाठी 1 वाटी पोहे भिजवून घेतलेले आहेत। पोहे नरम झाले की त्यातील पाणी काढून पोहे साईडला ठेवायचे। इथे 4 उकडलेले बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत। बटाट्यांमध्ये भिजवलेले पोहे टाकायचे। अर्धी ते पाऊण वाटी तांदूळचं पीठ, लाल मिरची पावडर, धना पावडर, हळद, चाट मसाला, जिरं, ओवा, कस्तुरी मेथी, तीळ आणि चवीनुसार मीठ टाकून भरपूर कोथिंबीर टाकायची। सर्व मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळून घ्यायचं। मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, आल्याचा तुकडा, बारीक शेव, चवीनुसार मीठ, बर्फ, थोडंसं पाणी टाकून चटपटीत थंडगार हिरवी चटणी तयार आहे। हाताला तेल लावून पिठाचे आपल्याला आवडतात ते शेप मध्ये कटलेट तयार करून घ्यायचे। गरमागरम तेलामध्ये कटलेट तळून घ्यायचे। कटलेटला लगेच टच करायचं नाही। थोडेसे कडक झाले की नंतर कटलेट पलटी करायचे। हाय फ्लेम वरती कुरकुरीत होईपर्यंत कटलेट तळून घ्यायचे। कटलेट चांगले तळून झाले की लगेच पेपरवरती काढून घ्यायचे। गरमागरम चहा बरोबर, थंडगार दही किंवा थंडगार हिरव्या चटणी बरोबर कटलेट एन्जॉय करू शकता। फुल व्हिडिओ चॅनलवरती पोस्ट केलेला आहे।